नमस्कार मित्रांनो, सर्व बाजूने टीका झाल्यानंतर शेतकरी नेते म्हणून घेणारे बच्चूभाऊ कडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी पत्रकार परिषदेतून मांडलेले आणि त्या मुद्द्यावरच मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, कुठना कुठचे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघत असेल सर्व बाजूने टीका झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचं कर्जमाफी म्हणजे निव्वळ गाजर दाखवलं, शेतकऱ्याची फसवणूक केली, शेतकऱ्याची अडवणूक केली, शेतकरी भराडला गेला. वेगवेगळ्या प्रकारे टीका झाल्यानंतर आज बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ज्या काही आम्ही मीडियाच्या माध्यमातून मागण्या केल्या होत्या त्या मागण्या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्याचा मित्रांनो ते एक मयत कर्जदार आहे की जे पहिल्यापासून थकीत आहे अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून याचा मुद्दा होता आणि त्यांनी तो पत्रकार परिषदेमध्ये सांगितला आणि ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर गाठणाले. त्यानंतर 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना फडणवीस साहेबांनी आणली होती आणि त्यानंतर 2019ला महात्मा फुले ज्योतिराव कर्जमाफी योजना ही जे उद्धव ठाकरे साहेबांनी आणली होती. या योजनेचे अजून प्रोत्साहनभर जे काही अनुदान सरकार देणार होतं ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे बऱ्याचशा लोकांना. त्यामुळे ते सुद्धा एक मागणी मुख्यमंत्र्याकडे लावून धरणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, परवीन परदेशी समितीने जो अभ्यास केला होता ते 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी परवीन परदेशी या कर्जमाफीबद्दल माहिती घेण्यासाठी नेमलेली समिती होती. या समितीने कसा अभ्यास केला, काय अभ्यास केला, कारण कोणत्याही शेतकरी नेता असेल किंवा खुद शेतकरी असेल यांच्याशी चर्चा न करता त्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे. त्यामुळं बरेचसे शेतकरी या ठिकाणी अपात्र झालेले आहे आणि पुन्हा त्यांनी एक अशी मागणी केलेली आहे 1996 ते 2026पर्यंत जेवढे काही शेतकरी हे कर्जदार थकीत असतील अशा सर्व शेतकऱ्यांचं हे कर्ज माफ करण्यात यावं आणि ज्या शेतकऱ्यांनी 2019मध्ये कर्ज घेतलं आणि ते अद्याप म्हणजे आता सध्याला ते थकीत आहे, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळं ते भरू शकले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ करावं असं त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगलं. आणि हीच मागणी ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरणारी आणि या मागण्या मान्य नाही झाल्या तर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन करू शेतकऱ्यासाठी असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे. सर्व शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत जर कर्ज माफ झालं तर ही शेतकरी एक आनंदाची बाब आहे. त्यामुळं आता भविष्यात काय होतं आणि काय नाही ते आपल्याला बघावं लागेल मित्रांनो. पण बच्चू कडूंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचल्या पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी जर या मागण्या मान्य केल्या तर सर्व शेतकऱ्यांचा यातून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अतिवृष्टी आणि बहुवृष्टी किंवा दुष्काळामुळे शेतकरी होरपळला गेलेला आहे आणि या मागणी जी लावून धरली ही बच्चू कडूंनी ही जी मागणी लावून धरली ही शेतकऱ्यांसाठी निश्चितच योग्य आहे आणि याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मीडियाच्या माध्यमातून टीका झाल्यानंतर अंध अपंगाचे नेते बच्चू कडू सरकारमध्ये गेले आणि गोलमाल झाले अशी टीका त्यांच्यावर होत होती मित्रांनो. पण आज त्याने प्रथमच शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलले आणि ते मुख्यमंत्र्याच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे आणि शेतकऱ्याचा जर निश्चितच फायदा जर झाला तर ही आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. बघूया पुढं भविष्यात काय होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.